मंत्री छगन भुजबळांकडनं शेतकऱ्यांना मदतीचा हात, 1 महिन्याचं वेतन शेतकऱ्यांसाठी देणार. मुख्यमंत्री सहाय्यता निधीला वेतन देण्याची केली घोषणा. शरद पवार अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार. तारीख लवकरच निश्चित केली जाणार, सूत्रांची माहिती. सोलापुरातल्या माढामध्ये मुख्यमंत्र्यांकडनं पाहणी. निमगावच्या परिस्थितीची केली पाहणी. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांशी साधला संवाद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या मुंबई दौऱ्यावर. वृत्तपत्राच्या खासगी कार्यक्रमासाठी दौरा. परळमधल्या आयटीसी ग्रँडमध्ये होणार कार्यक्रम. पंतप्रधान मोदींकडनं देशवासियांना स्वदेशी वस्तू वापरण्याचं आवाहन. कोल्हापुरात या आवाहनाला भाजपकडनं प्रतिसाद. महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांना केलं आवाहन. नवी मुंबईमध्ये माथाडी कामगारांचा भव्य मेळावा. अण्णासाहेब पाटील यांच्या 92व्या जयंतीच्या निमित्तानं मेळाव्याचं आयोजन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित. नांदेडमध्ये गोदावरीसह अनेक उपनद्यांना पूर. गोदावरी आणि अस्सन नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. नदीचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान. शिवसेनेकडनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना वस्तूंचं वाटप. जीवनावश्यक वस्तू आणि कपड्यांचं वाटप. धाराशिवच्या भूम परांडा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीमुळे नुकसान. हिंगोलीतील शेकडो हेक्टरवरची पिकं पाण्याखाली. पिकं पाण्यात गेल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर. सोयाबीन, कापूस, हळद या पिकांचं अतोनात नुकसान. मुंबईच्या कांदिवलीमध्ये एका दुकानाला भीषण आग. आगीत 7 जण गंभीरपणे भाजले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.